नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 31 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 8:40 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन आहे. टोटल क्रिप्टो करन्सीज मी काल म्हटल्यानुसार 11,500च्या पुढे गेलेले आहेत. सो काल आपल्या 9 कमी होते 11,500च्या हिशोबाने आणि त्याच्या पुढे 12 म्हणजे जवळजवळ आता 21 क्रिप्टो करन्सीज या रजिस्टर झालेल्या आहेत नवीन coinmarketcap.com वरती. सो थोडक्यात प्रत्येक तासाला एक नवीन प्रोजेक्ट किंवा क्रिप्टो करन्सी लॉन्च होते आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. 11,512 क्रिप्टो करन्सीज, 398 एक्सचेंजेस, $2.09 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन, 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $123.923 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आणखीन कमी झालेला आहे, 42.5% पोहोचलाय. इथिरियमचा आहे 19%. टोटल मार्केट कॅप म्हटल्यानुसार $2.09 ट्रिलियन आणि 1.63% मार्केट वर आलेलं आहे कालच्या पेक्षा. आपण टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करूया पटापट. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $47,347 1% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 2.26% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम $3,386 पोहोचलाय. 6.6% ग्रोथ झाली आहे फक्त 24 तासांमध्ये आणि 5.5% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. सो इथिरियमने चांगली ग्रोथ दिलेली आहे कालपासून. कार्डनो म्हणजे एडीए आता तिसऱ्या नंबरवरती आहे, $2.3 पोहोचलाय. जवळजवळ 1% घसरण झाली आहे 24 तासांमध्ये आणि 2.23% वाढलाय 7 दिवसांच्या मानाने. चौथ्या नंबरवरती बीएनबी आहे, $471 0.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 1.80% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. टेदर आता आहे 5व्या नंबरवरती, $1 स्टेबल कॉइन असल्यामुळे काही प्राइस मध्ये मुवमेंट नसते. एक्सआरपी म्हणजे रिपल आता 6व्या नंबरला आहे, $1.13 आता मिळतोय, 1.37% कमी वाढलाय 24 तासांमध्ये आणि 4.83% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. डोजकॉइन 7व्या नंबरवरती 27.5 सेंटच्या आसपास जाऊन पोहोचलाय, $0.2759 म्हणू शकतो. 0.60% वाढला आहे कालपासून आणि 7.37% कमी झालाय 7 दिवसांच्या हिशोबाने. सोलाना आता आहे 8व्या नंबरवरती, $120.96 16.69% वाढलाय फक्त 24 तासांमध्ये. जोरदार ग्रोथ दिलेली आहे आणि 7 दिवसांचा विचार केला तर 64.33% वाढलाय. पोलकाडॉट आता 9व्या नंबरवरती आहे, $29.62 19.5% वाढलाय कालपासून आणि जवळजवळ 13% वाढलेला आहे 7 दिवसांच्या मानाने. 10व्या नंबरवरती USDC म्हणजे एक स्टेबल कॉइन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही मुवमेंट नसते. तर आपले टॉप 10 क्रिप्टो करन्सीज बघून झालेले आहेत. आपण वळू शकतो आता क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्या बघण्यासाठी. तर आजची पहिली बातमी आहे, बिटकॉइन प्राइस सिंक्स बिलो $46,700 डिस्पाइट रेकॉर्ड अक्युम्युलेशन अँड सप्लाय शॉक इव्हेंट्स. तर आता सध्या जे काही चालू आहे क्रिप्टो करन्सीजमध्ये त्यातल्या त्यात मार्केटमध्ये ते थोडंसं जम्बलिंग आहे, रादर कन्फ्युजिंग आहे. कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स विकत घेत आहेत, रिटेल इन्व्हेस्टर्स विकत घेत आहेत. सो ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप जास्त नाहीये, पण अक्युम्युलेशन आहे. म्हणजे लोक गोळा करतायत बिटकॉइन, त्यांच्याकडे काढून घेत आहेत एक्सचेंजेस मधून विकत घेऊन. आणि सप्लाय शॉक आहेच, राईट. म्हणजे सप्लाय काही वाढत नाहीये, सप्लाय जेवढा आहे तेवढाच आहे. तरी सुद्धा मात्र प्राइस आता पुन्हा एकदा खाली गेलेली आहे. आपण आता आज बघितलं की आता बिटकॉइनची प्राइस $47,300 आहे. ओके, तर आधी थोडी आणखीन खाली गेली होती, आता परत वाढली. तर का असं होत असेल तर हे काही समजायला मार्ग नाही. तर थोडक्यात यांचं काय म्हणणं आहे की ही हॉरिझॉन्टल लाईन जी आहे म्हणजे कितीचा $48,250 आपण पुन्हा एकदा गेलो इथे, तर इथून पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटीकडे आपण वळू शकतो, मार्केट परत जाऊ शकतो वरती. आणि बाकीच्यांचं पण असं म्हणणं आहे की वी आर गोइंग मच हायर ओव्हर द कमिंग मंथ्स. तर आता पुढच्या काही महिन्यांमध्ये जोरदार ग्रोथ होऊ शकते असं यांचं म्हणणं आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण अजूनही त्याला काही काय म्हणतो त्याला मुहूर्त मिळत नाहीये, बहुधा काय होत नाहीये पुढे, रादर प्राइस खालीच जाते आहे बऱ्याच वेळा. पण $50,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तो क्रॉस केला की त्यानंतर मग पॉझिटिव्हिटीकडे आपण जाऊ शकतो. फक्त मध्ये काही वाईट बातम्या आल्या किंवा काही झालं तर सांगता येत नाही. त्यातल्या त्यात सध्या तरी जवळजवळ सगळ्या बातम्या चांगल्याच आहेत. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. पेपॅल रिपोर्टेडली लुक्स टू टेक ऑन रॉबिनहूड विथ स्टॉक ट्रेडिंग. तर पेपॅल आता स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये पण उतरणार आहे माझ्या मते.
माझ्या मते नाही, यांच्या न्यूजच्या मते. तर थोडक्यात आता काय चालू आहे की पेमेंट सर्व्हिसेस हा एक बिझनेस जे जुन्या काळापासून बिझनेस मॉडेल यांचं होतं बऱ्याचशा कंपन्यांचं, की ते इंटरमिडियरीज होते, की मध्यभागी बसलेले होते आणि फॅसिलिटेट करायच्या गोष्टींना फक्त पेमेंट्सच्या. तर ते मॉडेल आता काही फार मोठ्या प्रमाणावरती पुढे चालणार आहे असं यांना वाटत नाहीये, कारण क्रिप्टोकरन्सीज आणि म्हणजे एका दिशेने क्रिप्टोकरन्सीजची डेव्हलपमेंट होते आहे डिसेंट्रलाइज टोटली, जिथे मध्यभागी कोणी नाहीच आहे. दुसरी गोष्ट की सेंट्रल बँका ज्या आहेत त्या पण आता त्यांच्या डिजिटल करन्सीज लॉन्च करतायत, सीबीडीसीज लॉन्च करतायत. तर त्यामुळे या पेमेंट प्रोसेसरचा धंदा जो आहे तो लिटरली आता म्हणजे बसण्याच्या मार्गावर आहे. सो त्यांना आता काहीतरी नवीन करावं लागतंय, काहीतरी रिसर्च करून शोधून काहीतरी जे त्यांनी आतापर्यंत नाही केलं ते करावं लागतंय. सो आता त्यांना थोडक्यात पेपॅल आता त्यासाठीच माझ्या मते स्टॉक ट्रेडिंग मध्ये उतरतंय. आणि रॉबिनहुडला टफ देणार वगैरे हे सगळं मान्य आहे की रॉबिनहुड टॉप आहे त्याच्यामध्ये आणि त्यांच्याशी आता कॉम्पिटिशनला पेपॅल उतरतंय. सो बघण्यासारखी गोष्ट आहे, पुढे काय होतंय ते बघूया. टेनिस स्टार नाओमी ओसाका शोज इंटरेस्ट इन डोजकॉइन, लॉन्चेस NFT. तर नाओमी जी आहे ती जॅपनीज प्लेअर आहे आणि टॉप प्लेयर्स पैकी एक आहे टेनिस मधल्या, आणि तिने डोजकॉइन मध्ये तिने सुद्धा इंटरेस्ट घेतलेला आहे आणि आता ती स्वतःचं पर्सनल NFT कलेक्शन सुद्धा लॉन्च करते आहे. आणि त्यातल्या त्यात कसं आहे की जे सेलिब्रिटीज आहेत तर त्यांना या डोमेनमध्ये जास्त स्कोप आहे, कारण शेवटी कलेक्टिबल जे आहेत ते रेअर असले तर जास्त बेटर असतं. आणि जर तुम्ही फेमस असाल, सेलिब्रिटी असाल, तर तसं तुमचा ऑटोग्राफ घ्यायला लोक पळतात. तुम्ही एक वापरलेली एखादी बॅट किंवा बॉल किंवा असं या बाबतीत काल पण आपलं डिस्कशन झालं होतं. त्यामुळे थोडक्यात सेलिब्रिटीजला, इन्फ्लुएन्सर्सला या गोष्टींचा फायदा आहे या टेक्नॉलॉजीचा. आणि लोकांना थोडक्यात काय असतं की लोकांना इच्छा असतेच त्यांचे जे फेवरेट स्टार्स आहेत त्यांची काहीतरी गोष्ट कलेक्ट करायची, फोटो काढायची, सेल्फीज काढायची. तर तसंच आता हे NFTs लोक पटापट विकत घेत आहेत. नायजेरिया सेंट्रल बँक पार्टनर्स विथ फिनटेक फर्म बिट इंक फॉर CBDC रोल आउट. तर नायजेरियामधली सेंट्रल बँक जी आहे त्यांनी आता बिट इंक नावाची एक कंपनी आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली आहे, जेणेकरून त्यांना त्यांचं CBDC जी आहे ती लॉन्च करता येईल काहीतरी करून. सो थोडक्यात इथे काय प्रूव्ह होत आहे की या सेंट्रल बँकेला म्हणजे ऍटलिस्ट त्या सेंट्रल बँकेकडे एवढी केपेबिलिटीज नाही आहेत टेक्निकल की ते CBDC लॉन्च करू शकतील, म्हणून त्यांनी या कंपनीशी पार्टनरशिप केली आहे. पण थोडक्यात काय, पुढे जाऊन आता लवकरात लवकर सगळ्या देशांना, सगळ्या सेंट्रल बँकांना त्यांची CBDC लॉन्च करण्याची घाई झालेली आहे. भारतातही लवकरच होईल. आपल्या RBIच्या डेप्युटी गव्हर्नर साहेबांचं पण वक्तव्य आलं होतं मध्यंतरी की ते करणार आहेत लवकरच. बघू पुढे काय होतं ते. मेटामास्क surpasses 10 million monthly active users as DeFi continues to surge. तर मेटामास्क मध्ये 1 करोड ऍक्टिव्ह युजर्स आता पोहोचलेला आहे. आणि ही खूप मोठी बातमी आहे, कारण 1 करोड लोक जर एक पर्टिक्युलर वॉलेट वापरत असतील त्याचा अर्थ काय निघतो की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर होतोय आणि इंटरेस्ट आहे लोकांना. प्लस NFTs आहेत, DeFi आहे आणि डॅप्स आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी इथिरियमचा जो वापर आहे त्या वापरासाठी मेटामास्कची ही ग्रोथ होते आहे आणि खूप मस्त न्यूज आहे. पुढच्या बातमीकडे बोलूया. FTX US टू बाय LedgerX इन बिड फॉर US क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह. तर मला असं वाटत होतं की FTX काही ना काही मोठी स्टेप घेतील, कारण त्यांच्या आधीचे जे काही 15 दिवसापूर्वीचे इंटरव्ह्यूज आणि सगळे आले होते त्यांच्या CEOचे, तर त्यांचं तिथे म्हणणं होतं की आम्हाला काहीही करून अमेरिकेमध्ये डेरिव्हेटिव्ह लॉन्च करायचे आहेत. आणि साधीशी गोष्ट आहे की डेरिव्हेटिव्ह लॉन्च करण्यासाठी CFTC जे आहे, कम्युनिटीज अँड फ्युचर्स साठी रेग्युलेटरी बॉडी जी आहे CFTC, तर त्यांच्याकडून सगळी प्रोसेस व्हायला आणखीन खूप वेळ लागेल. त्यापेक्षा एवढा मोठा त्यांच्याकडे फंड्स रेज्ड आहेत, खूप मोठी कंपनी आहे FTX. तर त्यांनी सिम्पली काय केलं की ऑलरेडी ज्यांच्याकडे सगळे लायसन्स आहेत असं LedgerX नावाची कंपनी त्यांनी विकत घेत आहेत ते आता. आणि त्यांच्याकडे मल्टिपल लायसन्सेस आहेत. ते कुठले कुठले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता पाहिजे तरी न्यूज शांतपणे वाचलीत तर. त्यातल्या तुम्हाला मी सांगतो 3 की लायसन्सेस आहेत त्यांच्याकडे. DCM लायसन्स आहे त्यांच्याकडे, डेझिग्नेटेड कॉन्ट्रॅक्ट मार्केट. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह क्लिअरिंग ऑर्गनायझेशन DCO लायसन्स आणि स्वॅप एक्झिक्युशन फॅसिलिटी SEF. हे 3 लायसन्सेस आहेत आणि हे 3 लायसन्सेस मिळायला भरपूर मेहनत करायला लागते, खूप वेळ लागतो. त्यापेक्षा
ते सगळं करण्याऐवजी FTXने डायरेक्टली ऑलरेडी ज्यांच्याकडे लायसन्स आहे अशी कंपनी लेजर एक्स विकत घेतलेली आहे. सो मला असं वाटतं ते लवकरात लवकर US मध्ये डेरिव्हेटिव्ह लॉन्च करतील. रेअर पेप स्टीप्ड इन बिटकॉइन हिस्ट्री फेचेस $500,000 ऑन NFT मार्केट ओपन सी. तर अराउंड 2010 की 11च्या आसपास असं झालं होतं की सतोशी नाकामोतो कोणतरी आहे म्हणजे फेस असं वाटून किंवा मग असं त्यांना बऱ्याच न्यूज चॅनल्सला असं शंका यायला लागली की हा माणूस म्हणजे सतोशी नाकामोतो आहे. तर डोरियन सतोशी नाकामोतो असं नाव होतं, पण त्याने नंतर सांगितलं की मी काही बिटकॉइनला इन्व्हेंट केलेलं नाहीये, पण ते नंतरची गोष्ट आहे. आणि तोपर्यंत ही एक डिजिटल आर्ट तयार करून याचं NFT तयार झालेलं होतं खूप पूर्वीच्या काळी 2013-14 किंवा 12च्या आसपास. आय थिंक 2014 किंवा 13च्या आसपास. त्यामुळे ते आता जेव्हा विकायला निघालं तेव्हा त्याची किंमत आहे 111 इथेरियम. त्यामुळे कसं आहे की $5 लाख ते विकलं गेलंय, म्हणजे जवळजवळ 3.5-4 करोड रुपये होतात जवळजवळ. सो इन शॉर्ट काय आहे की हिस्टॉरिक गोष्टी असतील डिजिटल NFTs मध्ये नक्की विकल्या जातील. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन लीगल टेंडर इन 7 days. एल साल्वाडोर पब्लिशेस व्हिडिओ एक्सप्लेनिंग व्हॉट टू एक्सपेक्ट. तर हे आहेत एल साल्वाडोरचे प्रेसिडेंट, त्यांचं नाव आहे नईब बुकेले, आणि त्यांनी स्वतःच ट्विटरवरती पोस्ट केलेला आहे की आता 7 दिवसात बिटकॉइन हा लीगल टेंडर होणार आहे एल साल्वाडोरमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की मॅन्डेटरी नाहीये अजूनही, तुम्ही बिटकॉइनमध्ये पण ट्रान्झॅक्शन्स करू शकता किंवा मग डॉलर वापरून करू शकता. त्यांनी स्वतःची करन्सी नाहीच वापरत. ओके, सो गुड डेव्हलपमेंट. आपण बरेच लोक ज्या एका प्राइसला वर नेण्यासाठी किंवा मग बिटकॉइन पंप त्याला म्हणू शकतो किंवा ग्रोथ सायकल जे आहे ते पुढे जाण्यासाठी अशी काहीतरी पॉझिटिव्ह बातमी अपेक्षित होती. याच्यानंतर नक्की काहीतरी फरक पडेल असं वाटतंय. स्लोवेनिया प्रिपेअर्स टू इम्पोज 10% टॅक्स ऑन स्पेंडिंग अँड सेलिंग क्रिप्टोकरन्सी. सो तुम्ही प्रत्येक वेळी एखादी वस्तू घेण्यासाठी जेव्हा तुम्ही बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी कुठेतरी वापरून ती विकत घ्याल तर 10% टॅक्स लागेल. किंवा तुम्ही जर फक्त सेल करताय, तुमच्याकडे XYZ अमाऊंट ऑफ बिटकॉइन आहे, तुम्ही 0.1 सेल केला, तुम्हाला एक 3.5 लाख रुपये मिळणार आहेत समजा, तर त्याच्यावरती डायरेक्ट $35,000 तुम्ही टॅक्स भरायचा. जस्ट एक्झाम्पल होतं. आपल्याकडे वेगळा प्रकार असेल काहीतरी, अजून तरी नाही आलाय. आपण इन्कम वरती भरतोय त्यातला टॅक्स, पण इथे हा जो टॅक्स आहे हा ट्रान्झॅक्शनल टॅक्स वगैरे आपण याला म्हणू शकतो. पण याचा थोडक्यात अर्थ काय होतो की स्लोवेनियामध्ये आता एका चांगल्या चॅप्टरची सुरुवात होईल या गोष्टीमुळे. पुढच्या बातमीकडे वळूया. अॅन्युअल $US रेमिटन्सेस टू नायजेरिया सर्ज टू $34 बिलियन, बट फॉरेक्स वोज परसिस्ट. आता रेमिटन्स मार्केट म्हणजे काय, म्हणजे रेमिटन्सेस म्हणजे काय की आता हे मी तुम्हाला 4-5 वेळा ऍटलीस्ट समजवलं, तरी परत आता सांगतो की एखाद्या माणसाचे रिलेटिव्ह, म्हणजे आता मी समजा US मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या डेव्हलप कंट्रीमध्ये राहतो, तिथे काम करतो, काहीतरी बिझनेस असेल किंवा काम असेल व्हॉट एव्हर, तर तिथून मी जे पैसे माझ्या घरी पाठवतो इकडे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये माझ्या पेरेंट्सला किंवा माझ्या फॅमिलीला ओव्हरऑल, तर त्याला रेमिटन्स म्हटलं जातं. ओके, आणि रेमिटन्सेस भरपूर मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. पण काय होतंय की तरी सुद्धा ते जे डॉलर पोहोचतायत नायजेरियामध्ये ते ऍक्च्युअल फॉरेक्स मार्केटपर्यंत जातच नाहीयेत. ते ट्रान्झॅक्शन्स कुठेतरी वेगळीकडे सेटल होत आहेत, अंडरग्राऊंड मार्केट म्हणू शकता तुम्ही, किंवा मग ते लोक ते डॉलर्स खर्चच करत नाहीयेत ज्यांच्याकडे पण आलेले आहेत. आणि त्यामुळे काय होतंय की त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज करन्सी किंवा मग फॉरेन एक्सचेंज किंवा मग फॉरेन करन्सीचा प्रॉब्लेम होतोय. सेंट्रल बँक ऑफ नायजेरिया खूप प्रयत्न करते, भरपूर लोकांना चे बँक अकाउंट बंद केले, कंपन्यांचे बँक अकाउंट बंद केले, फिनटेक कंपन्यांना वॉर्निंग पाठवली, पण तरीही काही फायदा होत नाही. पुढच्या बातमीकडे होऊया. ब्रिटिश ऑक्शन हाऊस क्रिस्टीज टू प्रेझेंट फुल सेट ऑफ NFT क्युरिओ कार्ड्स ऑन October 1. तर NFT क्युरिओ कार्ड्स हे बऱ्यापैकी जुने आहेत आणि यांच्यामध्ये 30च NFTs हे येणार आहेत. त्यातल्या त्यात एक पर्टिक्युलर NFT आहे 17B नावाचा, तो खूप रेअर आहे असं म्हणणं आहे त्यांचं, आणि ते सिक्रेट कार्ड आहे. सो त्याच्या आतमध्ये काय आहे हे तुम्ही ओन केल्यावरच तुम्हाला कळेल की हे नक्की काय गोष्ट आहे. सो इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट्स होत आहेत पटापट NFTs मध्ये. ऍक्च्युली NFTsच्या आज आणखीन 2-4 न्यूज होत्या, पण मी म्हटलं की NFT किती कव्हर करणार, राईट. सो आपण त्या न्यूज वगळलेल्या आहेत आज लिटरली. बघा, आणखीन एक NFTची न्यूज आहे. मार्वल जे सुपर हिरोजचे कॉमिक्स, सुपर हिरोजचे मूवी, सुपर हिरोजचे कार्टून्स, वेगवेगळ्या गोष्टी बनवतं, प्रोडक्ट सुद्धा बनवतं, तर त्यांनी आता कॅप्टन अमेरिका NFT स्टॅच्यूज ते ड्रॉप करतायत आणि फुल्ली रिडेबल
अमेझिंग स्पायडरमॅन नंबर 1 NFTs पण लॉन्च करतायत. सो NFTsची हवा काही कमी व्हायला तयार नाहीये. आपण या पॉझिटिव्ह नोटवरती आज पूर्णविराम घेऊया. मी फक्त एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 31 ऑगस्ट 2021ला रात्री 9:06 बिटकॉइन होता $47,323. आजच्या एपिसोडला पूर्णविराम घेऊया. मी श्रीकांत कुलकर्णी तुम्हाला उद्या पुन्हा एकदा भेटेन. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या आपण घडामोडी चेक करूया आणि मार्केट पण चेक करूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड मॉडेल. बाय गाईज.